साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। उजनीच्या दुहेरी पाईपलाईन टाकण्याकरिता किती निधीची गरज आहे हे निश्चित करण्याकरिता समिती गठीत करून प्रस्ताव सादर करावा, असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑनलाईन बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना दिले। उजनीचे 5 TMC पाणी इंदापूरला घेतल्याचे कळताच सोलापूरकरांनी पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर प्रचंड नाराजी व्यक्त केली होती। उजनी पाण्यावरून वाढत चाललेली सोलापूरकरांची नाराजी दूर करण्याच्या हेतूने मंगळवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई येथून ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले होते। तर सोलापूर येथून महापौर श्रीकांचना यन्नम, पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, लघुपट बंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले होते। उजनीचे दुहेरी पाईपलाईन टाकण्याचे काम मागील 2 वर्षांपासून निधी अभावी रखडले आहे। वेळेच्या आत पाईपलाईन टाकण्याचे काम झाले असते तर निधीची कमतरता भासली नसती। सद्य परिस्थितीत स्थानिक शेतकऱ्यांकडून वाढीव मोबदल्याची मागणी केली जात आहे। याकरिता पाटबंधारे विभाग, महसूल आणि पालिका आयुक्तांनी उजनीच्या दुहेरी पाईपलाईनकरिता 130 कोटीची रक्कम निश्चित केली होती। पालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्याने शासनाने वाढीव 130 कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महापौरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करताच अजित पवार यांनी उजनी जलाशयातून पाईपलाईन टाकण्याच्या कामाकरिता निश्चित किती निधीची गरज आहे हे ठरविण्याकरिता महापौरांसह इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करून आवश्यक अशा निधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली। मुख्यमंत्री अजितदादा त्यांच्या समवेत नगरविकास मंत्री, तसेच जलसंपदा मंत्री, तसेच पालकमंत्री, तसेच मुख्य सचिव आणि सर्व आयुक्त, कलेक्टर, सर्व गटनेता यांच्या समेत आज VC द्वारे बैठक आयोजित केलेला आहे। यात सोलापूर शहराचे दुहेरी पाईपलाईनच्या संदर्भात जे भूसंपादनासाठी निधी लागणार आहे त्या संदर्भात हा बैठक आयोजित केलेला आहे। या बैठकीमध्ये सर्वांनी चर्चा केलेली आहे। तर मी महापौरकडून सोलापूर शहरासाठी हा निधी गरज असल्यामुळे त्यांना सांगितलेलं आहे। सोलापूर शहर हे आर्थिक कमतरता असल्यामुळे हा निधी तुम्ही द्यावा असं त्यांना विनंती केलेलं आहे। त्यांनी लवकरात लवकर हा निधी दिला तर सोलापूर शहरासाठी एक चांगलं आणि स्वच्छ पाणी आणि रोज पाणी आपण देऊ शकतो। लवकरात लवकर हे निधी आम्हाला मिळावा असं त्यांना सांगितलेलं आहे। तरी अजितदादाने सांगितलं की एक कमिटी करा आणि त्या निधी किती लागणार आहे, ॲक्च्युअल निधी किती लागणार आहे ते सांगा, आम्ही लवकरात लवकर ते काम करू असं त्यांनी शब्द दिलेला आहे। सोलापूर शहरासाठी वेळोवेळ आम्हाला काही मदत लागत असेल ते तुम्ही आम्हाला लवकरात लवकर जरा जास्त लक्ष द्या असं त्यांना विनंती केलेलं आहे। उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईन टाकण्याचे काम का रखडले अशी विचारणा करताच महापौर श्रीकांचना यन्नम यांनी आमचे अधिकारी वर्ग ऐकत नाही, आम्हा पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नाही अशी तक्रार महापौरांकडून होताच अशा उद्धट अधिकाऱ्यांना शासनाकडे पाठवण्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करा, आम्ही तो मंजूर करू, असा विश्वास देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्याची माहिती महापौरांनी यावेळी दिली।